नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार कातवणे साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. तर शेतकरी बंधूंनो, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी यज्ञेश वसंतराव कातवणे यांचं स्वागत करतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. हे आहेत मुक्काम धनगाव, पोस्ट ढोरकीन, तालुका पैठण आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर. फार लांबून आले आहेत. तर 18 ऑगस्टला जो शेतकऱ्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम होतो त्यातील ते एक सन्मान मूर्ती आहेत. तर त्यासाठी आपल्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन सर्वांचं धन्यवाद. तर त्यांचं सिलेक्शन आम्ही याच्यासाठी केलं की त्यांचं जे शेतीमध्ये कार्य आहे, त्यांनी जी वेगवेगळी पिकं लावली आहेत, फळ पिकामध्ये त्यांचा हातखंड आहे. तर आपण त्यांनाच विचारू आता की कोणती कोणती फळ पिकं त्यांच्याकडे आहेत. तर कातवणे साहेब, तुम्ही सांगा की तुमच्याकडे कोणती कोणती फळ पिकं आणि किती किती एकर आहे? हो, माझ्याकडे प्रामुख्याने मोसंबी आहे, ती 12 एकर आहे टोटल आणि 2800 झाड आहे. आणि आंबा जो आहे तो केशर आहे, तो 2000 आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने केशर मोठ्या प्रमाणात आहे आणि बाकी जवळपास 20 अधिक व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये काही आपल्या देशाच्या काही फॉरेनच्या सुद्धा व्हरायटी माझ्याकडे अवेलेबल आहे. सीताफळमध्ये धारूर 6 या जातीचे 1200 झाड आहे. त्याची पण 4 एकरवर लागवड आहे. सीताफळाची कोणती जात सांगितली? धारूर. धारूर 6. धारूर 6 ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची संशोधित जात आहे आणि अंबाजोगाई संशोधन केंद्रातून आपण त्याची कलम आणली होती. बरं. सीताफळ किती एकर? 4 एकर. 4 एकर. हो. आणखी अजून बाकी आपण नारळ, जेवढी काही आपली संपूर्ण शेती आहे 30 एकर, त्याच्या पूर्ण बॉर्डरला नारळ, जांभूळ आणि करवंद यासारखी आपण पिके घेतली. जवळपास नारळाची आपल्याकडे 400 झाडं सध्याला आज आहे. त्याच्यामध्ये बानवली, मलेशियन ग्रीनगार आणि कोकण आविष्कार या जातीचा समावेश आहे. तर करवंदामध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची करवंद कोकण बोल्ड नावाचं जे काही करवंद आहे मोठ्या साईजचं, त्याची साईज साधारणतः 15 ते 20 ग्रॅमची. त्याची सुद्धा आपण बॉर्डरला सजीव कुंपण म्हणून त्याची लागवड केली आहे. तर शेतकरी बंधूंनो बघा, आतमध्ये तर सगळं शेत त्यांनी झाडांनी व्यापून टाकलं. बॉर्डरला सुद्धा करवंदाचं कुंपण आहे आणि नारळाची झाडं आहेत. तर शेताची पूर्ण युटिलिटी किंवा पूर्ण उपयोग त्यांनी करून घेतला, काहीच वाया जाऊ दिलं नाही. तर आता या सगळ्या फळपिकापासून तुम्हाला कसं उत्पन्न मिळते? मोसंबी ऍव्हरेज आपण जर विचार केला तर मोसंबीचा 1 एकर मध्ये साधारणतः 10 टन माल निघतो आपल्याकडे. बरं. तर 3 टन साधारणतः 10 टन जर निघाला तर त्याचे साधारणतः 40 ते 25 हजार रुपयाचा दर आपल्याला मिळतो. तर एकरी आपल्याला 4 ते 5 लाख रुपये त्याच्यापासून मिळतात आणि त्याचा खर्च एकरी जर बघितला तर 1 लाख रुपये आपल्याला लागतो इथले जास्तीत जास्त. म्हणजे मोसंबीचं अर्थशास्त्र असं आहे की 4 ते 5 लाख रुपयाची विक्री, त्यातून 1 लाखाचा खर्च, म्हणजे 3-4 लाख रुपयाचा. 3 लाख रुपये राहतात आपल्याला. हा, एकरी 3 लाख रुपये मोसंबीतून नफा मिळतो त्यांना. आणि तुम्ही जी सॅम्पलची मोसंबी थोड्या वेळापूर्वी मी त्यांची पाहिली, मोसंबीची साईज अतिशय सुंदर आहे. आता आणायला ते विसरले. अत्यंत सुंदर मोसंबी आहे. आता हे आंब्याविषयी सांगा. आंबा 6 एकर आहे. आंबा 6 एकर आहे. त्याच्यामध्ये आपण 2 प्लॉट वेगवेगळ्या प्रकारचे केले आहे. त्याच्यामध्ये एक आपला प्लॉट 15x7 आहे आणि एक 16x8 आहे. एकाची लागवड उत्तर दक्षिण आहे, एकाची पूर्व पश्चिम केलेली आपण. बरं. म्हणजे आपण शेतीमध्ये अभ्यास पण करतो आणि त्याच्याबद्दल प्रयोग पण करतो वेगवेगळे, आणि कुठलं उत्पन्न जास्त असेल त्याचा पण अभ्यास करून आपण शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करत असतो. आताच परवा आपल्याकडे विभागीय आंब्याची कार्यशाळा घेतली आपण. त्याच्यामध्ये आपले विभागीय कृषी संचालक डॉक्टर सुनील वानखेडे सर आले होते आणि जवळपास 200 लोकांना आपण प्रेरित केलं. त्याच्यामध्ये ज्यांना भाऊसाहेब फुंडकर योजनेमधून पोखरा आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामधून त्यांची निवड झालेली. त्या शेतकऱ्यांना आपण तिथं बोलवलं आणि आंबा लागवड कशी करावी, त्याचं विक्री व्यवस्थापन कसं करावं, त्याची निगा कशी राखावी, याच्याबद्दलचं आपण मार्गदर्शन चर्चासत्र तिथं आयोजित केलं होतं. हा, म्हणजे तुमचं काम वाखाणण्यासारखं आहे. नुसताच आंबा तुम्ही लावला नाही,
दोन पद्धतीने तुम्ही आंब्याच्या लागवडी सांगितल्या, हो. पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर. आणि दक्षिण उत्तर. यात कुठली पद्धत तुम्हाला याच्यामध्ये चांगली सायंटिफिक वाटली? दृष्ट्या जर आपण जर बघितलं तर दक्षिण उत्तर ही चांगली आहे. तर का, आपला जो सूर्य आहे तो पूर्व पश्चिम उजाडत असतो आणि मावळत असतो. हा पण अशा वेळेस आपली दक्षिण उत्तर जर लागवड असली तर दोन्ही वेळेस सारख्या प्रमाणात ऊन त्या झाडाला मिळतं. म्हणजे आणि ज्यावेळेस फळ त्या झाडाला असतं हा. त्यावेळेस त्याला समप्रमाणात प्रकाश जर मिळाला त्याला पिकवण्यासाठी आणि किपिंग क्वालिटीसाठी चांगला आहे. म्हणजे तुमचा म्हणण्याचा हा अर्थ आहे की उत्तर दक्षिण दिशेने तुमच्या लागवड. आंब्याच्या ओळी असल्या पाहिजे. हो. म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश पूर्वेच्या बाजूने जो हो. असतो तो अर्ध्या झाडाला मिळेल आणि दुपारचा सूर्यप्रकाश जो आहे तो 3च्या पुढचा तो दुसऱ्या बाजूला मिळेल. हो सर. म्हणजे पूर्ण दिवसभर त्या झाडाला पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश म्हणजे गरजेचं आहे. प्रकाश संश्लेषण पण घेऊ हा, शकतो. म्हणजे त्याचं व्यवस्थित काम होईल. आणि त्याची साईज पण आपली एक्सपोर्ट करण्यासारखी आपण त्याची साईज आणू शकतो. तर आता एक्सपोर्टचा मुद्दा निघाला, तुम्ही आता यातलं एक्सपोर्ट कशाचं करता? याच्यात आपण आता आंब्याचं एक्सपोर्ट करतोय. आंब्याचं एक्सपोर्ट करता. हो. तर आंब्याच्या कुठल्या जाती आहेत तुमच्याकडे? तुम्ही सांगितलं आपल्याकडे सध्याला प्रामुख्याने केशर तर आहेच. केशर. त्याच्यामध्ये आता केशर मध्ये पण जम्बो केशर आहेत, गुजरात केशर, गिरी जो केशर असतो प्रॉपर गुजरातचा हा, तो पण आपल्याकडे आहे. हा. त्याच्यानंतर लंगडा, आम्रपाली, तोतापुरी, राजापुरी, केंट, टॉमी, फर्नांडिस अशा विविध व्हरायट्या माझ्याकडे आहेत. म्हणजे यांच्याकडे आंब्याच्या विविध जाती आहेत. त्यात केशर ही प्रामुख्याने जास्त आहे. विक्री व्यवस्था. त्यातही त्यांनी केशर मध्ये जम्बो केशर, हो, जम्बो केशर जम्बो आहे. केशर. जम्बो केशरचं वैशिष्ट्य सांगा. जम्बो केशरचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं, आपला साधारण जो केशर असतो इकडं 350 ते 400 ग्रॅमच्या आसपास फायनल असतो तो. हा, पण जम्बो केशरचा आपण ज्यावेळेस विचार करतो साधारणतः 500 ग्रॅमच्या 500 ते 800 ग्रॅम पर्यंतचे फळ असतात. आणि आज मी सॅम्पल एक मिलान्स आंबा महाराजा म्हणून एक स्पर्धा घेते पुरा बायोटेक, त्याच्यामध्ये पाठवला हा. होता. त्यामध्ये आपला प्रामुख्याने त्याचा पण नंबर आला यावर्षी. अच्छा. म्हणजे जम्बो केशर 500 ग्रॅमच्या वर फळ असते. हो. त्याचा तुम्हाला भावात काय फायदा मिळतो? त्याच्या भावात म्हणजे आता आपले रेग्युलर जो केशर असतो तो आपण साधारणतः 120 रुपयापर्यंत यावर्षी विकला. हम्म. आणि तो जम्बो केशर होता तो 150 ते 180 रुपयापर्यंत आपण त्याचं बॉक्स पॅकिंग करून आपण विकला. म्हणजे जवळपास 1.25 पट, 1.5 पट, 2.25 पट तुम्हाला त्याची त्याला किंमत मिळाली. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या 6 एकर आंब्यामध्ये किती विक्री होती, किती पैसे मिळतात? या वर्षी त्याच्यातले एक प्लॉट प्रामुख्याने आपण पकडला होता 1000 झाडांचा. हा. त्याच्यामध्ये 10 टन आपलं उत्पन्न मिळालं आणि साधारणतः सगळ्या पाहुण्यारावळ्याला देऊन, वांडळे देऊन 10 टन माल आपला आपण स्वतः विकला आणि एक 10 लाखाचं उत्पन्न आपल्याला त्याच्यातून मिळालं. अच्छा. एक बागातून. एक बाग आता आपल्या ह्या वर्षी येईल आता. हा, म्हणजे आंबा सगळा आणखी आला नाही. हा. एक बाग जी आली होती त्यातून तुम्हाला 2 सगळं एकर जाऊन 10 लाख रुपये निघले आपल्या. खाऊन पिऊन 10 लाख हो. रुपये तुम्हाला हो. मिळाले. आता हे सीताफळाचं थोडस अर्थशास्त्र समजावून सांगा. सीताफळ 6 एकर आहे तुमचं, ते सीताफळ कमी 6 नाही. एकर आहे. आणि आपण जर प्रामुख्याने विचार केला, मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आल्या होत्या मार्केटमध्ये मोठ्या साईजच्या, पण त्या मार्केटमध्ये इतक्या चालल्या नाही. त्याच्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला हा, आणि त्या मार्केटमधून नामशेष झाल्या. बरं. अशा वेळी आमच्याकडे ती पण जात होती, पण आम्ही ती जात सोडून नंतर आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची धारूर ही जात सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई अच्छा. यांच्याकडून आपण ती आणली. आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे बालानगर पेक्षा पण चवीला गोड आणि तिची जी साईज आहे ती ऍक्च्युली मोठी साईज मध्येच आहे आणि किपिंग क्वालिटी 7-8 दिवस आहे. आता आम्हाला सीताफळाची जी जात माहित आहे ती बालानगर. हो. तर बालानगरच्या तुलनेत ही जी धारूर जात आहे हो. ही म्हणजे कुठल्या म्हणजे दिशेनं किंवा श्रेष्ठ आहे? तिची एक तर साईज मोठी आहे, साईज. शेप पण एकदम व्यवस्थित आहे, सारखा उबड धोबड नाही अच्छा. आणि चवीला पण जास्त गोड आहे हम्म. आणि बियांची संख्या कमी आहे आणि गर जास्त आहे आणि किपिंग क्वालिटी पण 8 दिवस आहे. बालनगरला किपिंग क्वालिटी इतकी कमी नाही आहे, की आपण कमी आहे, कमी आहे. विक्रीसाठी करू शकत नाही. कमी आहे. हो. तर सीताफळाची तुमच्याकडे चांगली जात आहे. आता तुम्ही सांगितलं की जांभूळ सुद्धा आहे तुमच्याकडे. हो. जांभूळ 1 एकर आहे ना? 1 एकर तर आहे. त्याचं काय अर्थशास्त्र आहे? त्याचं म्हणजे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथले आपण वेंगुर्ला जे संशोधन केंद्र आहे प्रादेशिक, हा, तिथून आपण कोकण बारडोली नावाची जांभळाची व्हरायटी आणली होती आणि हम्म. तिची लागवड आपण एक 20x20 वर केली. हा. तर तिचं अर्थशास्त्र म्हणजे प्रत्येक झाड 2,500-3,000 हजार रुपयापर्यंत विकतं. अच्छा. हा, आणि माल पण त्याला भरपूर निघतो आणि फळाची जर आपण त्याची साईज जर बघितली तर 15 ते 25 ग्रॅम पर्यंतच फळ आहे. म्हणजे 5 फळं जर खाल्ले तर माणूस 6वं फळ खातच नाही, इतकी गोड आणि मधुर जाते ती आणि घशाला पण काही त्रास होत नाही.
तिचं अच्छा. अर्थशास्त्र म्हणजे साधारणतः आता आपल्याकडे 170 झाड आहे, तर 170 झाडाचे आपण साधारणतः सहज 2,000 रुपये जरी झाड पकडलं तर आपल्याला 3.5 लाख रुपये 3, दरवर्षाला 3.5 फिक्स उत्पन्न आपल्याला ते आहे म्हणजे विदाऊट खर्च. हा, त्याला म्हणजे खर्चच नाही. जांभळाचं झाड हे कमी मेंटेनन्सचं झाड आहे, तर त्याच्यापासून 3-3.5 लाख म्हणजे तुम्ही चांगले पैसे मिळवता. करवंदाचे जे कुंपणाचं आहे त्याचे कसे पैसे होतात? त्याची आपण एक 5 फुटाला म्हणजे आपली जे काही शेताची बॉर्डर आहे त्याला 5 फुटाला त्याची आपण लागवड केली होती. हा, त्याचे आता एक यावर्षी चालू झालंय. हा. यावर्षी थोडा माल कमी होता, पण पुढच्या वर्षीपासून आपण त्याला बाजार मूल्यांकन मध्ये आणू. आपल्याला मग त्याचा अनुभव पुढच्या वर्षी येईल आता चांगल्या पद्धतीने. हा, म्हणजे पण एक करवंदा जैविक कुंपण चांगल्या पद्धतीने झालं. एक जैविक कुंपण आहे, म्हणजे आम के आम कुठली के दाम ज्याला हा. म्हणतात, म्हणजे कुंपणही झालं आणि त्यापासून 2 पैसेही मिळतात. तर तुमचा जो उपक्रम आहे तो शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि इकोझोन बद्दल मला बोलायचं आहे जरा. आ- शेतकऱ्यांना इकोझोन बद्दल मला एक सांगायचं आहे. आणि हा, तुम्ही एक तुमच्या प्रस्तावामध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये इकोझोन तयार केला, 1 एकर काहीतरी हो, एक एकर मिश्र फळबाग. मिश्र फळबाग केली. काय काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मिश्र फळबाग करण्याचं माझं एक उद्दिष्ट असं होतं की आता शेतकरी आपण सगळेजण शेतकरी असतो, पण आपल्या झाडात सगळेच पिकं नसतात. म्हणजे आपले जे बालक असतील, घरच्या मंडळी, घरचे लोक असतील, त्यांना खायला आपण फळ मार्केट मधून जाऊन आणतो. ही आपली म्हणजे शेतकऱ्याची एक वाईट परिस्थिती झालेली आहे. पण आपण असं जर केलं की आपण सगळेच जेवढे काही पिकं असतील, पेरू असेल, सीताफळ असेल, चिक्कू असेल, हा. नारळ असेल, आंबा असेल, याची 5-5 जर झाडं लावली आपण एक सॅम्पल म्हणून, हा, तर त्याची एक छान एक वाटिका तयार होईल आणि आपल्या घरच्यांना पण एक सकस विषमुक्त आहार आपल्याला त्याच्यातून भेटेल. हा, तर म्हणजे मी तोच कन्सेप्ट त्याच्यामध्ये ठेवला, पण मी थोडं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लावलं. हा, 10-20 झाडं लावले. हा. त्याच्यामध्ये सगळं झालं, नारळ आलं, करून झालं. आणि एवढंच नाही तर ऑक्सिजन लेवल आपली त्या परिसरात आपण ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस ती ऑक्सिजन लेवल चांगली राहण्यासाठी वड, पिंपळ, उंबर, करंज, सुपारी, नारळ हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केले मी. त्याच्यामुळे हा एक वेगळा बेलाचं वृक्ष झालं, अर्जुन झालं, बेडा, म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या. आणि एक असा इकोझोन तयार केला की तुम्ही तिथं आले का तुम्हाला असं एक प्रसन्न वाटलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 1 एकरामध्ये सर्वच प्रकारची झाडे लावली. हो. त्यामुळं कसं आहे की तिथे एक आनंददायी आणि हेल्दी वातावरण ते आपोआपच राहते. आपले नादो मानव साहेब म्हणायचे की म्हणजे हा. माझ्या जर शेतात आलं तर कसं पाहिजे, तर हा. जून टू जुलै, हा. म्हणजे जून पासून जर सुरुवात केली तर हा. जुलै लोक फळं चालूच राहिले हा, पाहिजे. ते पण त्या आणि तिथे seasonला तुम्ही कुठलं ना या. कुठलं म्हणजे तर फळं कुठलंही राहिले. गेलं तर कुठलं ना कुठलं हा. फळझाड हे फळावर असणार आणि तुम्हाला काहीतरी खायला मिळणार, तुमच्या कुटुंबाला तिथे खायला मिळणार. तर या सर्व फळ पिकातून आणि या सगळ्या ह्यातून तुम्हाला किती पैसे मिळतात? सध्याला एक ऍव्हरेज 48 लाखापर्यंत आपलं उत्पन्न गेलेलं आहे. आपले काही बाग अजून चालू नाही, पण येत्या 2 वर्षात आपले सगळे बाग ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस आपण 1 कोटीपर्यंत आपली मदल राहील. आपला साधारण खर्च त्यावेळेस अजून आपला कमी होईल. 20-1 लाखापर्यंतच आपला त्याच्यामधला खर्च राहील आणि एक 70-80 लाख रुपये आपलं पूर्ण निव्वळ प्रॉफिट राहील दरवर्षी. म्हणजे तुमचं टार्गेट हे आहे की 20 लाखाचा खर्च, हो 80 लाख नफा, 1 कोटीची विक्री, हो हे तुमचं टार्गेट Target आहे. तर आम्ही आता तुमचं ते उद्दिष्ट पूर्ण हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्ही कोट्याधीश शेतकरी होणार आणि शेतकरी हा कोट्याधीश झालाच पाहिजे अशा मी शुभेच्छा देतो. आणि एक चांगल्या शेतकऱ्याची निवड आमच्या प्रतिष्ठानच्या टीमनं केली आणि आपल्यापासून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीत झाल्या, आमच्या शेतकऱ्यांना माहीत झाल्या. आपण आपला अमूल्य वेळ देऊन एवढा प्रवास करून इथे आला. मी शेतकऱ्यांच्या वतीनं, माझ्या वतीनं, आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद. वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे मनपूर्वक धन्यवाद.